नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. हिजाबच्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयात मतभिन्नता आढळली आहे. हिजाबचं प्रकरण हे संपूर्णपणे तत्काळ निर्णयापर्यंत आणण्याच्या ऐवजी ते खंडपीठाकडे देण्यात आलेलं आहे. मात्र हे अशा प्रकारचं मतप्रदर्शन करत असताना एक महत्त्वाची बाब नोंदवली गेली आहे आणि ती म्हणजे मुस्लिम मुलींच्या किताबचा हक्क हा हिजाबपेक्षा श्रेष्ठ आहे. अर्थात ही चपराक आहे त्या विचारसरणीला जी पहले हिजाब फिर किताब म्हणत आतापर्यंत एका पेहरावाच्या साठी आग्रही राहिली आहे आणि हा पेहराव शिक्षणापेक्षा श्रेष्ठ आहे असं म्हणण्याला सुद्धा मागे पुढे पाहत नाही. इस्लाम मधला हिजाबचा वाद तसा आजचा नाही आणि त्याही पलीकडे जाऊन धार्मिक क्षेत्रातल्या या एका पेहरावाच्या पलीकडे शैक्षणिक क्षेत्रामध्येही हा पेहराव घालूनच बसायला वर्गात परवानगी द्यावी याचा वाद सुद्धा नवा नाही. 90च्या दशकामध्ये मुंबई हायकोर्टानं याच संदर्भातला निकाल हा टाळला होता आणि त्यावेळेला स्पष्टपणे हिजाबचा हट्टाग्रह सोडला पाहिजे, शिक्षणाला प्राधान्य दिलं पाहिजे अशाच स्वरूपाचा निकाल दिला होता. असे अनेक निकाल देशभरातल्या न्यायालयांनी आतापर्यंत अनेकदा दिलेले आहेत. त्यात केरळ सारखं राज्य सुद्धा सामील आहे. मग मुंबई असो, केरळ असो, सर्वोच्च न्यायालय असो, इतर कुठलंही न्यायालय असो, न्यायालयांच्या भूमिकेत समानता दिसतेय. हिजाब सारखं प्रकरण हे शाळेमध्ये जाऊन किंवा शिक्षण संस्थांमध्ये जाऊन शिक्षण संस्थातलं गणवेशाचं शिस्तीचं वातावरण बिघडवू नये अशाच प्रकारची भूमिका असताना हिजाबचा हट्टाग्रह सुद्धा थांबत नाहीये हे महत्त्वाचं. मग तो 90च्या दशकाच्या आधीपासून चालत असू दे किंवा उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या निमित्तानं आत्ताच पुन्हा एकदा जन्माला आलेला असू दे. वाद कायम आहेत आणि वादावरची न्यायालयांची भूमिका पण आत्ताच्या ताज्या घटनाक्रमामध्ये पहिले हिजाब फिर किताब म्हणणाऱ्यांना आपली घोषणा बदलावी लागणार आहे. कारण किताब आधी हिजाबचं नंतर बघू असं न्यायालयानं म्हटलंय. आजची लक्षवेधी त्याच अनुषंगानं. या चर्चेमध्ये आपल्या सोबत जोडल्या जाणाऱ्या मान्यवरांचा आपल्याला मी पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत हिजाब विरोधक आणि हिजाब समर्थक अशी दोन्ही मंडळी आहेत. आपल्या सोबत हिजाब समर्थक या नात्यानं निजाम शेख, हिजाब विरोधक या नात्यानं फिरोज मिठीबोरवाला आहेत. आपल्या सोबत इस्लाम समर्थक शमसुद्दीन तांबोळी आहेत. मान्यवरांचं आपण चर्चेमध्ये स्वागत करतोय. माझा पहिला मुद्दा आत्ताच्या घडीला फिरोज मिठीबोरवाला आपल्याला आहे. फिरोजजी, आपल्याला आवाज येतोय माझा? येस. आपण ज्या पद्धतीनं मुस्लिम मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत अधिक संवेदनशीलता दाखवायला पाहिजे असं वक्तव्य न्यायमूर्तींनी केलंय, त्यानंतर हिजाबचा हट्टाग्रह कमी होईल असं तुम्हाला वाटतंय का? इसमें एक तो आपने मेरा इंट्रोडक्शन थोड़ा गलत किया. आई एम अ राइट टू चॉइस, फ्री चॉइस फॉर वीमेन. मतलब औरतों को अधिकार होना चाहिए, उनको क्या पहनना है नहीं पहनना है. ठीक आहे. तुम्ही मग हिजाबच्या सक्तीचे विरोधक असं म्हणता येईल का? यस. हिजाब का जो मतलब मैं अभी 3 मुद्दे रखूंगा जो उन्होंने पहले भी रखे हैं. नंबर 1 हमारा बोलना है कि हिजाब इज नॉट एसेंशियल टू इस्लाम. हिजाब इस्लाम का अटूट हिस्सा है. हिजाब पहनोगे ही तो तुम मुसलमान हो, नहीं हो तो तुम इस्लाम के सब कानून को नहीं पाल रहे हो. बोलने वाले वो तो ईरान में दिख रहा है कि किस प्रकार से औरतें सड़क पर आ चुकी हैं कि हमको हिजाब की जबर से नहीं चाहिए, हमको पहनना है तो पहनेंगे, नहीं पहनना तो नहीं पहनेंगे, वो वाली बात. तो पहला मुद्दा ये कि हिजाब इस्लाम का अटूट हिस्सा नहीं है. ये एक बहुत बड़ा विवाद है इस्लामिक वर्ल्ड में. ये दोनों पक्ष है, खाली एक ही पक्ष नहीं कि अटूट हिस्सा है, दोनों भी है कि अटूट हिस्सा उसका नहीं है. नंबर 1. दूसरा है कि स्कूल और जूनियर कॉलेज को ड्रेस कोड बनाने का अपना कानूनन अधिकार है. ये भी बहुत स्पष्ट है ये बात. और तीसरा
कि जो लोग भारत में बोल रहे हैं कि हिजाब का चॉइस होना चाहिए, औरतों को अगर पहनना है तो पहनने दो, उनको स्कूल में पहनने दो, उनको कॉलेज में पहनने दो, वो वही लोग हैं जब ईरान में सड़कों पे लड़की आई है तो वहां बोले को इस्लामिक मुल्क है, वहां जबरदस्ती भी होगा तो उनको पहनना होगा। ठीक है, तो ये 3 मुद्दे हैं। नंबर 1, हिजाब इज नॉट एसेंशियल टू इस्लाम। दूसरी बात कि स्कूल और जूनियर कॉलेजेस को अपने नियम कानून ड्रेस कोड बनाने का अधिकार है। तीसरी बात कि स्त्रियों को क्या पहनना नहीं पहनना है वो सड़कों पे वो तय करेगी जी। और चौथी बात उसमें मैं ये भी कहूंगा कि ये जो द्विजम नीति है मुस्लिम कॉन्जर्वेटिव्स की, भारतीय मुसलमानों की, क्लर्जी है, मुल्ला है, जो जन संगठन है, भारत में वो फ्रीडम ऑफ चॉइस की बात करते हैं और ईरान में बोलते हैं कि वहां पहनना पड़ेगा अगर ईरान का इस्लामिक मुल्क बोलता है तो। और पांचवी बात कि जो सुप्रीम कोर्ट का ये स्प्लिट जजमेंट आया है, मैं थोड़ा सरप्राइज हूं भी, हैरान हूं कि अगर हिजाब को स्कूल में अलाउ किया गया तो बहुत ही नुकसान होगा मुस्लिम समाज को, क्योंकि जो मुल्ला और कंजर्वेटिव एलिमेंट्स है, जो राइट विंग एलिमेंट्स है, उनकी वो जीत होगी। भारत का संविधान एक लिबरल प्रोग्रेसिव संविधान है, वो पेट्रियार्की के खिलाफ औरतों को उसको डिफेंड करना चाहिए। ये तो आज हिजाब आएगा, कल जो जाट पंचायत है, खाप पंचायत है, वो कल स्कूलों में घूंघट भी लेकर आएगी। जी धन्यवाद। तुम्ही एक अत्यंत सविस्तर विवेचन केलं आणि त्या निमित्तानं हिजाबच्या प्रकरणामध्ये ज्या ज्या मुसलमानांमधल्या उजव्या विचारसरणीच्या किंवा कट्टर विचारसरणीच्या माणसांना आपली भूमिका ठेवायची आहे, त्यांच्यासाठी जगात काय घडतंय, जगात ते कसे वागतात, भारतात ते कसे वागतात, याच्याच संदर्भातले दाखले दिलेत। आपण इस्लामचाही दाखला दिलात। निजाम शेख यांना मला बोलतं करायचंय, तत्पूर्वी एकदा पटकन विचारू इच्छितो। निजामजी, आपण ज्या ज्या भूमिका आता आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या फिरोज मिठीबोरवाला यांनी मांडल्या त्या ऐकल्या आहेत का? पूर्ण नीट ऐकायला आले आहेत का? हो ऐकले जी, आपल्याला मी प्रश्न विचारतो, पण तत्पूर्वी त्या चर्चेच्या अंतर्गत एक मुद्दा जो इस्लाम संदर्भाने उपस्थित झाला त्यावर शमसुद्दीन तांबोळींचं मत घेणं गरजेचं आहे। त्यानंतर मी आपल्यापर्यंत पोहोचेन आणि आपल्याला पूर्ण वेळ देईन, आपण आपली भूमिका निश्चित निजामजी मांडावी। मला पटकन शमसुद्दीन तांबोळी आपल्यापर्यंत पोहोचायचं आहे आणि प्रश्न असा उपस्थित करायचा आहे की हिजाबच्या बाबतीतली सक्ती धर्मात नसताना ती धर्मातच आहे आणि ती शरीयतच्या अनुषंगाने पाळलीच गेली पाहिजे, आणि इतकंच नाही तर ती शिक्षणापेक्षाही श्रेष्ठ आहे, इथपर्यंतचा विचार रुजवला का जातो आहे? सर्वप्रथम फिरोज भाई मिठीवाला यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत त्या मुद्द्यांचं मी पूर्णतः समर्थन करतो। दुसरा भाग, जो आपल्याकडे धर्मवादी राजकारण चालवण्यात येतं, ज्याला आपण कम्युनल पॉलिटिक्स म्हणतो, त्याचाच एक भाग म्हणून आपण हिजाब च्या सक्तीकडे आपण पाहायला पाहिजे। आणि जर स्त्री दास्य मुक्ती हवी असेल तर हिजाब मुक्ती हा त्यातली एक पायरी आहे असं आपल्याला म्हणता येईल। दुसरी गोष्ट अशी की इस्लामने सर्वप्रथम जो ज्याला महत्व दिलेलं आहे ते इल्म आहे, शिक्षण आहे, किताब आहे। हिजाब हा प्राधान्याचा विषयच नाही, तो श्रद्धेचा विषय नाहीये, तो आस्थेचा विषय नाहीये, धर्माच्या पंचस्तंभापैकीही तो विषय नाहीये, तो पुरुष प्रधान मानसिकतेचा, विषमतेचा, दमनाचा, धर्मांधतेचा, इस्लामच्या संस्कृतीचा तो विषय आहे। त्यामुळे आपण या आज कुठल्या काळात राहतोय तेही पाहायला पाहिजे। सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की अनेक असे मुस्लिमच देश आहेत की ज्याला आपण म्हणूया की अझरबैजान आहे, तुर्की आहे, ट्युनिशिया आहे, सीरिया आहे, इजिप्त आहे, अशा मुस्लिम देशांच्या मध्ये सुद्धा अनेक वेळा हिजाबवर बंदी घालण्यात आलेली आहे। अनेक मुस्लिम देश असेही आहेत की तिथे शाळेमध्ये, सार्वजनिक वाहतुकीच्या मध्ये, शासकीय कार्यालयामध्ये हिजाब बंदी करण्यात आलेली आहे। हे असं सगळं काही असताना धर्मनिरपेक्ष भारतामध्ये अशा पद्धतीने हिजाबचा विषय पुढे करायचा आणि त्याचा अनाठायी आग्रह धरायचा, अट्टहास धरायचा, काळाची चक्र उलट्या दिशेने आपण फिरवायची, हे सगळं धर्मवादी राजकारणाचा एक भाग आहे। आम्ही अशा पद्धतीने
सुधारणेला जर प्रतिकार करत गेलो तर हिंदुत्ववादी शक्तींना एक प्रकारचं बळ आपण देणार आहोत आणि मग हे हिंदुत्ववाद आणि मुस्लिम धर्मवाद यांच्यातल्या ज्या लढाया आहेत त्या मानवतेच्या भारतीय संविधानाच्या विरोधात असणार आहेत. ठीक आहे. शमसुद्दीन तांबोळीजी, आपल्यालाही मी पुरेसा वेळ दिला आणि त्या निमित्तानं तुम्ही त्याचबरोबर फिरोज मिठीबोरवाला या दोघांनीही एकत्रितरित्या हे सांगण्याचा प्रयत्न केला की कशा पद्धतीनं हिजाबची सक्ती ही शिक्षणापेक्षा श्रेष्ठ समजू नका, हिजाबची सक्ती ही सातत्यानं लादण्याच्यासाठी आग्रही राहू नका. अर्थात ही आपली बाजू झाली. आता या बाजूच्या संदर्भातला प्रतिवाद करण्याचा नैसर्गिक न्यायाचा अधिकार हा आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या निजाम शेख यांना आहे आणि निजाम शेख यांचं बोलणंही आपण इतक्या शांतपणे पूर्णपणे ऐकून घेणार आहोत. आपल्यालाही हे कळायला हवं की हिजाबची सक्ती त्यांना धर्माच्या आधारे वाटतेय, तशी लागू करायची इच्छा आहे आणि हे सगळं प्रकरण वारंवार न्यायालयात जाऊन वारंवार न्यायालयातून नकारात्मक निकाल घेऊन सुद्धा का सुरू आहे. निजाम शेखजी, आपला वेळ सुरू होतोय, आपण बोलणार आहात. मी हिजाबच्या समर्थात तुमच्या समोर आलेलो आहे. मला असं म्हणायचं आहे, आमचे मोहम्मद पैगंबर यांनी ज्यावेळेस आदेश दिला, अपने घरों में जाकर अपने माँ बहन और बीवियों से ये कह दो कि तुमने पर्दे में रहना है, आणि कुरान मध्ये सुद्धा हे दर्शवलेलं आहे की महिलांनी पडद्यात राहायचं. म्हणजे पडदा म्हणजे काय? पडदा म्हणजेच हिजाब. आणि हिजाब घालण्याने असे काय शाळेवर, कॉलेजमध्ये किंवा समाजात वावरताना महिलांना किंवा त्यांना पाहणाऱ्यांना असे काय त्यांना वाईट वाटतं की त्यांनी हिजाब घालू नये? असं त्यात काहीच नाही ना. हिजाब हा एक महिलाला त्यांच्यावर स्वतंत्र दिली पाहिजे. त्यांची पसंत नापसंत याच्यावर ते ठेवलं पाहिजे. आणि आमच्या कायद्यात आर्टिकल 25-92 मध्ये धार्मिक स्वतंत्रता, सामाजिक स्वतंत्रता ही आम्हाला दिलेलीच आहे ना. यामुळे हा जो हिजाबचा इतका प्रोपोगंडा चालवलेला आहे, हा प्रोपोगंडा कशामुळे आहे? आम्हाला स्वतः ज्यांच्या त्यांच्या धार्मिक भावना, ज्यांच्या त्यांच्या पेहरावा, ज्यांच्या त्यांचं खाणं पिणं ह्याचे आम्हाला स्वतंत्र आहे का नाही आहे? मग ह्या तत्वावर ज्या आमच्या माया बहिणी मुली शाळेला आणि हिजाबला तुम्ही एकत्र का करताय? ज्या शाळेचा ड्रेस कोड आहे त्या ड्रेस कोड प्रमाणेच त्यांना ज्या मुली हिजाब घालू इच्छितात, हिजाब म्हणजे काय? गळ्यात ओढणी घालणं. हिजाब म्हणजे काय? असं 4 रंगाचे 4 कलर असे काही नाही ना. ज्या शाळेत जो ड्रेस कोड आहे त्या ड्रेस कोडवर त्याच ड्रेस कलरची एक ओढणी ती मुलगी, ती विद्यार्थिनी, ती शिक्षिका ही वापराल, याला हिजाब म्हणायचं. मग त्या ह्या हिजाबमुळे इतके वादंग उठवलेलं आहे, इतकं मोठ्या प्रमाणावर, की जसं असं झालं की इस्लाम म्हणजेच हिजाब. नाही ना. इस्लामचे जे काही हित आणि हेतू आहेत ते सर्वसमोर आहे. त्या हिजाबला हिजाब प्रमाणे घ्यावं. जी, ज्या मुली, ज्या शिक्षिका, ज्या महिला हिजाब घालू इच्छितात हे त्यांच्यावर अवलंबून ठेवावं की त्यांची पसंत नापसंत म्हणून आपण असं म्हणता. जी, आता आपल्याला चर्चेच्या निमित्तानं आपण जे मुद्दे घेतलेत त्या अनुषंगानेही पटापट आपल्याला वाद प्रतिवाद करणं गरजेचं आहे. मी पहिल्या टप्प्यामध्ये हा विषय धार्मिक असल्यानं आणि त्याला कोणत्याही प्रकारे अतिरंजित न करायचं असल्यानं प्रत्येकाला एक विशिष्ट मर्यादित वेळ दिली. आता आपण प्रतिवाद केला असल्यानं त्यातले काही मुद्दे आपल्याला विश्लेषणासाठी घ्यायला हवेत. आपण या भूमिकेवर ठाम आहात की पर्दा नशीन होण्याच्या साठीचे आदेश हे आपल्या धर्मप्रसारकांनी दिले आहे. शमसुद्दीन तांबोळी यांनी त्याचा आधीच विरोध नोंदवलेला आहे. ते इस्लामचे अभ्यासक आहेत.
आपल्याला निजामजी वाटत नाही की शमसुद्दीन तांबोळींनी मांडलेलं मत हे तुमच्या मताशी मिळतं जुळतं नाही? मग शमसुद्दीन तांबोळी जर इस्लामचे अभ्यासक म्हणून ते मत मांडत असतील आणि तुम्ही या सगळ्या गोष्टी इस्लाम मध्ये आहेत असं सांगत असाल तर या दोन गोष्टींचा अर्थ काय लावायचा? नाही, ज्यांच्या त्यांच्या आपल्या आपल्या विचारसरणी आहे. नाही, निजाम शेख इस्लामच्या अनुसरणाबाबत ज्याला जे वाटेल ते त्यांनी करायचंय की इस्लामच्या अनुसरणाच्या संदर्भामध्ये धर्माचरणाच्या बाबत काही निर्देश आखून दिलेले आहेत? आमचे मोहम्मद पैगंबर यांनी स्पष्ट सांगितलं होतं की आपल्या आपल्या घरात अपने माओ से, अपने बहनों से और अपने बेटियों से और अपने बीवियों से कह दो कि पर्दे का एहतमाम करो. आता पर्दा म्हणजे काय? जी, पर्दा म्हणजे हिजाब ना. मग निजाम शेख आपल्याला आठवत असेल, कदाचित तुम्ही वाचलं सुद्धा असेल, तुम्ही निजाम शेख कदाचित तुम्ही वाचलं असेल, कदाचित तुम्हाला ठाऊक असेल की या संपूर्ण तुमच्या धार्मिक चौकटीमध्ये मुसलमान पुरुषानं आपल्या नजरेवर काबू ठेवावा हे सुद्धा सांगितलंय. मुसलमान पुरुषाला सुद्धा पर्दानशीन होण्याच्या संदर्भातले निर्देश आहेत. शमसुद्दीन तांबोळीजी, आपण मी चुकत असेल तर निश्चित दुरुस्त करा. आणि आता ज्या धर्माच्या आधारे हिजाबची सक्ती घराबाहेर सुद्धा लागू होतीये त्यावर आपलं मार्गदर्शन. आणि दरम्यान एक छोटीशी विनंती आहे, फिरोजजी मध्येच उठून जाऊ नका कारण तुम्ही ऑन एअर सुद्धा दिसता आहात. जी शमसुद्दीन जी. प्रॉब्लम है कि मैं एक कॉन्फ्रेंस में हूँ, इसलिए निजाम भाई यांनी सेल्फ कॉन्ट्रॅक्टरी, स्वतःलाच विसंगत ठरतील या पद्धतीचे काही मतं मांडलेले आहेत. उदाहरणार्थ त्यांनी हे सांगितले, जाओ घरात जा आणि महिलांना सांगा पडदा करा. आता पडदा वेगळा आहे, हिजाब वेगळा आहे आणि बुरखाही वेगळा आहे. आता आपली जी गोष्ट चालू आहे ती घरातल्या पडद्याच्या संदर्भामध्ये नाही, शाळा सार्वजनिक ठिकाणी ज्या पद्धतीचं बुरखा घालून चालण्यात येते त्याच्या संदर्भातला हा वाद आणि संवाद आहे. दुसरी गोष्ट, गळ्यात नुसती ओढणी घातल्यामुळे कुणीही त्याला विरोध करत नाही किंवा गळ्यात ओढणी घातल्यामुळे शाळेत प्रवेश दिला गेला नाही किंवा हा एवढा मोठा कर्नाटकातला विषय देशभर गाजत आहे, याला ओढणी कारणीभूत नाहीये. तर इस्लाम मध्ये एक सभ्य कपड्यांची जी कल्पना मांडलेली आहे ते डोकं झाकणं आणि खांद्या आणि छातीवरती हे घेणं हे त्या काळातली कल्पना आहे. आज नुसतं डोकं नाहीये, डोळे नाही, चेहरा नाहीत, संपूर्ण शरीर झाकून जेव्हा तुम्ही शाळांच्या मध्ये जाता त्या ठिकाणी तुम्ही वैज्ञानिकतेचे, आधुनिकतेचे, धर्मनिरपेक्षतेचे, सर्वसमावेशकतेचे, स्त्री पुरुष समानतेचे धडे घेत असता. अशा ठिकाणी आपला अलगतावाद जो आहे हे इथे बाळगण्याचं काही कारण नाही. आपण भारतीय नागरिक आहोत आणि भारतीय नागरिक म्हणून आमचे जे मूलभूत कर्तव्य आहेत त्यातलं एक कर्तव्य असं आहे की आपला समाज प्रगतिशील करणं, विज्ञानवादी करणं, सुधारणाभिमुख करणं. आणि यासाठी कुठेही इस्लाम किंवा प्रॉफेट मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या शिकवणीला कुठेही तडा जात नाहीये. त्यांच्या पत्नी सुद्धा सार्वजनिक, ज्या खदिजा होत्या, सार्वजनिक जीवनामध्ये वावरणाऱ्या होत्या. आयशा ज्या होत्या चांगल्या पद्धतीने युद्धामध्ये प्रवीण होत्या. महिलांना त्या काळात स्वातंत्र्य होतं. आज आपण अनावश्यक पद्धतीने हा जो हिजाब आणि बुरख्याचा विषय पुढे आणलेला आहे तो धर्माच्या शिकवणीच्या विसंगतच आहे. ठीक आहे, शमसुद्दीन तांबोळी मुद्द्याला पुढे नेतो आणि पटकन हा मुद्दा मला आता उपस्थित करायचा आहे फिरोज पिठीवरवाला यांच्याशी. फिरोजजी, असं निदर्शनास येत आहे की सुन्नी गटाकडून अशा प्रकारच्या विविध धार्मिक पेहरावाच्या बाबतीतली, वर्तनाच्या बाबतीतली आणि प्रसंगी शर्यत किंवा इस्लाममध्ये नसलेली सुद्धा सक्ती लागू केली जाते. शियांच्याकडून त्या संदर्भातली भूमिका स्पष्टपणे समोर येते. हा झगडा शिया सुन्नींच्या अंतर्गतचा आहे की थेट आणि थेट तुम्ही जे वारंवार सांगता मुसलमानांमधला राईट विंग आणि लेफ्ट विंगचा आहे? इसमें लेफ्ट विंग की तरह मुसलमानों में आइदर एक कंजर्वेटिव राइट विंग है या हम जैसे कुछ प्रोग्रेसिव लिबरल्स है इस कम्युनिटी में. नंबर 1. नंबर 2, ईरान त्याला आपण प्रतिगामी आणि प्रगतिशील असं म्हणू शकतो. एक्झॅक्टली.
कॉन्जर्वेटिव बोलिए, कॉन्जर्वेटिव और प्रतिगामी, ज्यादा करके मुस्लिम समाज कॉन्जर्वेटिव है। कॉन्जर्वेटिव होना कोई बुरी बात नहीं है, वो एक अलग बात है, मगर इसमें जो राइट विंग इस्लामिस्ट एलिमेंट है, पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया जैसे, जिन्होंने कर्नाटक में पूरे जो क्राइसिस खड़ी की, वो उनके इशारों पे हुआ था। ये वो बात। दूसरी बात कि ये कोई शिया सुन्नी वाला मामला नहीं है। ईरान इज अ शिया मेजोरिटी कंट्री जहां ये लागू हो रहा है, जहां आज औरतें, स्त्रियां, मर्द सड़क पे आ चुके हैं। ये जो इस्लामिक राष्ट्र है ईरान का, और जो लागू हो रहा है हम पे हिजाब, अभी हम उसको मान्यता नहीं करने वाले। स्कूल की बच्चियां निकली है और वो फेंक रहे हैं हिजकाफ को, जलाए जा रहे, बॉनफायर हो रहे हैं। तो ये शिया सुन्नी मैटर नहीं है। दी अदर पॉइंट इज के शमसुद्दीन भाई ने एक्चुअली काफी विस्तार में बात रखी है, और मैं आपको बता रहा हूँ कि ईरान में भी बड़े बड़े विचारवंत है, क्लर्जी है, जो अभी ये मान चुके हैं कि 1979 में जो रेफरेंडम हुआ और हिजाब को कंपल्सरी किया गया, ये हमारी बहुत बड़ी गलती थी। 40 साल के बाद वो गलती का हाल देखो कि आज सड़कों पे हजारों लड़कियां सड़क पे आ चुकी है, और ये पढ़ी लिखी लड़कियां हैं, क्योंकि ईरान में 65% जो यूनिवर्सिटी में ग्रेजुएट है वो लड़कियां हैं। ओके, दूसरी बात कि घरों में, और दूसरी बात है कि हिजाब और निकाब ये सब प्री इस्लामिक था, क्योंकि ये डेजर्ट इलाका था। वहां का ज्योग्राफी देखे, डेजर्ट स्टॉर्म होते थे, मर्द भी ढकते थे अपने मुंह को, औरतें भी ढकती थी। ये प्री इस्लामिक कल्चर इस्लाम में आ गया था जी। आज आप देखो कि बहुत सारे, अभी ईरान और अफगानिस्तान को छोड़कर कहीं भी हिजाब की सख्ती नहीं हो रही। सऊदी भी सुधर रहा है, और ईरान की जनता, ईरान की सरकार को भी सुधारेगी। तालिबान को बहुत वक्त लगेगा, वो बहुत मतलब 200-250 पीछे चला गया जंगों के कारण। ओके जी, एक याचा एक छोटासा पेहरावाच्या अनुषंगानं हिंदू धर्मातला एक थोडासा महत्वपूर्ण उल्लेख या चर्चेत करणं गरजेचं आहे, आणि निजाम शेख मी या निमित्तानं आपल्याला बोलतं करू इच्छितो। आपल्याला लक्षात आलं असेल की हिंदूंच्या देवळामध्ये जे पूजा अर्चा करतात त्यांच्या पेहरावामध्ये पूर्णपणे भारतात वेगवेगळ्या प्रकारे दर्शन होतं। तुम्ही जर समजा उष्णकटिबंधाच्या पुजाऱ्यांना पाहिलं तर ते कमरेच्या वर उघडे असतात, पण जसजसे तुम्ही शीतकटिबंधीय प्रदेशामधल्या मंदिरांमधल्या पुजाऱ्यांचे पेहराव पाहता ते पूर्ण कपडे घालतात। बद्रीनाथचे पुजारी हे उघडे पूजा करूच शकणार नाहीत आणि पूर्ण कपडे घालून रामेश्वराचे पुजारी पूजा करू शकणार नाहीत, पण यात हिंदू धर्मीयांना काहीच अडचण येत नाही। आणि त्याच बरोबर कुठलाही हिंदू धर्मीय पुजाऱ्याचा वेश अमुक पद्धतीने असावा असा आग्रह करत नाही, धर्माला त्या संदर्भात जोडत नाही। इतकी परिपक्वता ही तुमच्याकडून अपेक्षित आहे। निजामजी, काही उत्तर आहे आपल्याकडे? कोण बरोबर बोला? निजामजी, प्रश्न पोहोचलाय का आपल्यापर्यंत? एकदा करा जी, बोला। हे पहा, भारत हा सर्व जाती, धर्म, पंथ याच्याहून समावलेला आहे, आणि सर्वांना जी निजाम शेख, तुम्ही खरं तर तुमचा फोन डीएनडी मोडवर टाकायला पाहिजे। तुम्ही एका अत्यंत महत्त्वाच्या चर्चेत आहात, तुमचे वारंवार फोन आले तर तुम्ही बोलू शकणार नाही, आणि तुम्ही बोलला नाहीत तर आम्ही तुमचा आवाज दाबला असा प्रचार बाहेर होऊ शकतो। कृपया तात्काळ डीएनडी मोड ऍक्टिव्ह करा आणि आपलं उत्तर सुरू करा। मी तुमची वेळ सुरू केलेली आहे। निजामजी, बोला। आमचा भारत देश हा सर्व जाती धर्मांनी, पंथांनी विखुरलेला आहे, आणि स्वातंत्र्यानंतर सर्वांनाच, सर्व जाती धर्माच्या लोकांना धार्मिक स्वातंत्र्य दिली, सामाजिक स्वातंत्र्य दिली, खाण्यापिण्याची स्वातंत्र्य दिली, राहण्याची स्वातंत्र्य दिली। मग हा आम्ही आमच्या धार्मिक ज्या रूढी पडलेल्या आहेत त्या रूढीप्रमाणे आम्ही राहतो, आमच्या महिला राहतात। बर, निजाम शेख, अद्यापही आपला संपर्क सातत्याने तुटतो आहे। तुम्हाला फोन येतात आणि ही वेळ नाहीये तुम्ही फोन घेण्याची, कारण तुमचं उत्तर थांबतंय। त्याच्यामुळे मला यानंतर अशा प्रकारची संधी आपल्याला देता येणार नाही। तुम्ही तुमचे फोन बंद करा आणि बोलायला सुरुवात करा। याप्रमाणे सर्वांना आपले आपले स्वातंत्र्य दिलेली आहे ना। आता मला एक सांगा, तुम्ही आता सांगितलं की बाबा कोणत्या कोणत्या प्रभागात ज्यांना पूजा अर्चा करायची त्या कशाप्रमाणे करतात, हा त्यांचा धार्मिक प्रश्न आहे ना, की बाबा त्यांनी कपडे घालून पूजा करायची, अर्धे कपडे घालून पूजा करायची,
आता तुम्ही आमच्या शीख बांधवांना पाहता, त्यांचा पेहराव वेगळा आहे. तुम्ही आमच्या जैन लोकांना पाहता, त्यांचा पेहराव वेगळा आहे. मुस्लिम समाजाला पाहता, त्यांचा पेहराव वेगळा आहे. बरोबर आहे. तोच मुद्दा आता थोड्या मला वेळापूर्वी एक सांगा, फिरोजजी मांडत ऐका होते. ना. फिरोजजी मग- तोच मुद्दा मांडत होते आणि ह्या फिरोजजींनी सगळ्या तेच सांगितलं गोष्टी या सर्वांना की तुम्ही ज्या सोडून- हिजाबचा किंवा नखशिखांत बुरख्यामध्ये राहण्याचा आग्रह करता तो जिथं इस्लाम जन्माला आला त्या भूभागाच्या अनुषंगानं योग्य आहे. अहो मला एक सांगा, ठीक आहे, आता आमच्या फिरोजबाईंनी अनेक आम्हाला परदेशाचं करायचं काय? आम्ही भारतीय मुसलमान आहोत आणि आमच्या भारतीय मुसलमानांना जी धार्मिक शिकवण शिकवली त्याप्रमाणे आम्ही चालणार आणि तो आम्हाला राईट आहे. हाँ अगदी बरोबर है. मग तोच तर मुद्दा फिरोज जी मांडतात. फिरोज जी, आप एक बार बता दीजिए, भारत के मुसलमानों को भारत की आबोहवा के अनुरूप पहनावा रखना चाहिए या नहीं रखना चाहिए? पॉइंट इज, पहले औरतें साड़ियाँ पहनती थी. इनफैक्ट जो अपना कोकन, ये जो बेल्ट है वेस्ट कोस्ट वाला, जैसे जैसे सऊदी गल्फ में जाके काम करने लगे तो आते आते वो परिवारों ने ये पूरा काला बुरखा पहनने लगे. इतना पहले था नहीं. इनफैक्ट कुछ लोग तो बोलते हैं कि मुंबई के सड़कों पे भी ज्यादा काले बुरखे दिखते हैं, कराची वगैरह में कम दिखते हैं. ठीक है. दूसरा है कि ये इतना अनसाइंटिफिक है कि मुंबई में झोपड़पट्टियों में जो औरतें काला बुरका पहन के घरों में बैठती है, उनका टीवी और उनका विटामिन डी का लेवल जितना लो है, इतनी गर्मी में हम तो कपड़े पहनकर पसीना करते हैं, ये तो ट्रेनों में कैसे सफर करती है नायलॉन के बुरकों में और हिजाब में. मेरे तो दिमाग के बाहर है बात है. ओके, वन पॉइंट इज, अगेन आई एम सेइंग, ये जो बोलते हैं कि अपने आप नहीं है, ये 5 साल की बच्चियों को आप हिजाब पहनाना शुरू करोगे जी, तो ये सोशल कंडीशनिंग का बात है, कोशन की बात है. कोई राइट टू चॉइस उसमें नहीं बनता. 18 साल के बाद कोई बच्ची तय करे कि हिजाब पहना तो ठीक है. अगर आप 5-5 साल की बच्चियों को जब हिजाब पहनाओगे तो फिर वो सोशल कंडीशनिंग और कोशन का सवाल. ठीक आहे. एक पटकन मुद्दा, वेळेची मर्यादा आहे फिरोजजी, वेळ मर्यादेमुळे आपल्याला तुम्हाला थांबावं लागतं, हस्तक्षेप करावा लागतो. चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आपण आहोत. शमसुद्दीन तांबोळी, निष्कर्षाप्रत येण्यासाठी आपल्याकडून एक महत्वाच्या स्वरूपातलं मार्गदर्शन अपेक्षित करतो. आपण निजाम शेख यांची वारंवार भूमिका पाहताय. ते धर्माचरणाच्या साठी असलेले धर्मप्रसारकांचे आदेश याच भोवती आहेत. आता मला तुम्ही सांगा, भारतामध्ये मुसलमानांचं राहणीमान आणि त्यांचा पेहराव या दोन्ही गोष्टी बऱ्याच प्रमाणात एक विशिष्ट काळापर्यंत या स्थानिक पातळीवर अवलंबून होत्या. मग स्थानिक वातावरण, स्थानिक वस्ती, स्थानिक संस्कार या सगळ्या गोष्टी त्यात होत्या. अनेक मुसलमान महिला मंगळसूत्र घालताना मी बघितलेल्या आहेत. अनेक मुसलमान महिला या काळ्या बुरख्याच्या व्यतिरिक्त चेहरा उघडा ठेवून विविधरंगी बुरखे हिजाब घालताना पाहिलेले आहेत. आता झालंय असं, हे जे वहाबी प्रकरण इस्लाम मध्ये वाढत चाललंय त्याचा परिणाम कट्टरतेकडेच घेऊन चाललाय का इस्लामला, आणि हे योग्य आहे का? शमसुद्दीन तांबोळी, आपल्यासाठी पूर्ण 2 मिनिटं आहेत. चर्चेचा शेवट आहे त्यानंतर. निजाम भाई यांचे अनेक असे गैरसमज आहेत. यातलं ज्याला ते धार्मिक अधिकार म्हणतात तो धार्मिक अधिकाराचा भागच नाही मुख्यतः. दुसरी गोष्ट, हे खरं आहे की भारत हा विविधतेने नटलेला, डायव्हर्सिटी असलेला देश आहे. पण विविधता, आपण विषमतेला विविधता म्हणू शकत नाही. अलगतावाद जोपासण्याला विविधता म्हणत नाही. तेव्हा विविधता आणि अलगतावाद हा सुद्धा मुद्दा आम्ही समजून घ्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की हा सगळं शिया आणि सुन्नीचा विषय निघाला होता. दोघेही तेवढेच कडवे आहेत. सुन्नीमध्ये काळा बुरखा वापरतात आणि शियामध्ये रंगीबेरंगी कलर्सचा बुरखा वापरतात, एवढाच तो भाग आहे. निजाम भाई असं म्हणू पाहत होते किंवा शाळांमध्ये शीख धर्मियांना त्यांची आयडेंटिटी बाळगू देतात, मग मुसलमानांना का नाही? हे मिथ्या समर्थन आहे, चुकीचं समर्थन आहे. त्याचं कारण असं, शीख समुदायाच्या मुली जर आपण पाहिल्या तर त्या मुली गणवेश वापरतात. मुलं जी आहेत ते विशिष्ट पद्धतीने केस रचना करून जे येतात, तशा पद्धतीने मुस्लिम मुलं सुद्धा दाढी राखून येतात ना त्या ठिकाणी. दाढीला कुठे विरोध केलेला आहे? आपली ओळख, आपली आयडेंटिटी झाकण्याला इथे विरोध आहे. आणि अशा प्रकारे ज्या ठिकाणी गणवेश आहे त्या गणवेशाचं आदर करणं, त्याचं कर्तव्य पालन करणं हे आमचं कर्तव्य, हा महत्वाचा असा भाग आहे. त्या अनुषंगाने
देश प्रगतिशील होण्यासाठी आणि त्याचबरोबर मुलींना मोकळा श्वास घेऊ देण्यासाठी ठीक. हिजाबची सक्ती अनावश्यक आहे असं मला वाटतं. धन्यवाद शमसुद्दीन तांबोळी. आपण धर्माचे अभ्यासक असल्यानं तुमच्याचकडून या सगळ्या गोष्टी या चर्चेमध्ये नोंदवून घेतल्या गेल्या आहेत. निजाम शेख यांच्याशी आपण नंतरही वारंवार चर्चा करणार आहोत, कारण हा मुद्दा काही इतक्या चटकन संपणार नाही. त्यावेळेला त्यांचं मतपरिवर्तन झालेलं असेल का हे तपासूया. तुर्तास आपण सर्व मान्यवर चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.